नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण युनिक असा प्रयोग केलेला आहे आपले विकास शेट यांनी यांच्या क्षेत्रावरती आलेलो होतो। मागच्या वर्षीपासून आपण सांगतोय आणि याच्या आधी सांगितलं शेतकऱ्यांना की तुम्ही हिरवळीच्या खताकडे वळा। तुमची जमीन जी ते उपजाऊ बनवण्यासाठी भरपूरशा शेतकऱ्यांना शेणखत प्रॉपर भेटत नाही, त्यामुळे भरपूरसे नुकसान होतात आणि हिरवळीची शेती जी जुन्या काळापासून आपली चालत आलेली याला कुठेतरी लोकांमध्ये खंड पडला होता। रासायनिकाकडे जास्त वळाल्यामुळे जमिनीमधली जे जैविक बॅक्टेरिया होता तो खूप प्रमाणात घातक झाला होता आणि प्रामुख्याने अद्रक, हळद, मिरची असेल याच्यावरती मर रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात येत होता। तर याला उत्तम पर्याय असा होता की आपण सांगितलं होतं की तुम्ही हिरवळीची शेती करावं। त्याच्यामध्ये आपण ताक, ढेंच्या सांगितलं होता। विकास शेट यांनी आता 4 एकरवरती आपण शोध बघू शकता, 4 एकरवरती तर ताक पेरलेला होता आणि आपण शोध बघू शकता ताक अतिशय सुंदर याचं जर्मिनेशन झालेलं आहे। एकरी यांनी 40 किलो पेरला होता। ताक पेरण्याचे प्रमुख कारण असे असतात की CN2 कार्बन रेशो जो असतो जमिनीचा तो सुधारतो, जमिनीची जी फर्टिलिटी असते म्हणजे उपजाऊपणा जो असतो तो जबरदस्त होतो आणि जमिनीमध्ये ज्या चांगल्या बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियाचा काउंटही जमिनीत वाढला जातो, जेणेकरून जे आपण वारंवार जे पिकं घेतो, कंदवर्गीय पिकं असेल, कुठलेही पीक घेत असेल त्या मुळ्यांना जर फ्युजेरियम आणि फिथियमचा जो घातक तिथं वावर असतो तो कमी होतो आणि जमिनीमध्ये तुमचा शेणखतापासून जेवढा फायदा होतो तेवढाच हिरवळीच्या खताचाही फायदा होतो। तुम्ही जर कधी बघितलं तर पूर्वीचे लोक जे आहेत ते पेरणीच्या पहिले ताक पेरून ताक पूर्ण दाबत होते। आता पुन्हा आपण जर कधी तसं केलं तर तुमचा रासायनिक खताचा तर खर्च वाचणारच आहे। रासायनिक खताचा खर्च वाचवण्यापेक्षा आपली जमीन जास्त काळ उपजाऊपणा आणि त्यामध्ये तुमचं जे NPK आणि बॅक्टेरिया काउंट आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढला जातो। आपण मला शोध बघू शकता, यांनी ड्रीप लाईन न करता अशा आऱ्या पाडल्या होत्या आणि जर्मिने असं पेरून दिलं होतं। विकास शेट, किती दिवस झाले तुम्हाला याला पेरून? याला मला पेरून 20 दिवस झाले। 20 दिवस पेरून झाले होते। तुम्ही फक्त याला पेरण्याचाच खर्च आलेला आहे, बाकी काहीच खर्च बियाणे आणि पेरण्याचा खर्च आला फक्त। तुम्हाला गव्हाच्या पेटीच्या साह्याने पेरलं होतं, कशाने पेरलं तुम्ही? हे आपण सोयाबीनच्या यानं पेरलं होतं। सोयाबीनच्या पेटीनं। एकरी किती बियाणं लागलं तुम्हाला? 40 किलो पर्यंत लागले। हो का? काय किलो बियाणं आणलं होतं तुम्ही? 100 रुपये किलो भेटलं, संभाजीनगरवरून आणलं होतं। तुमचं नाव, नंबर आपल्या शेतकऱ्यांना सांगा जेणेकरून काही समस्या तुम्हाला विचारतो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विकास रामकिसन घोडके, राहणार मालखेडा, तालुका भोकरदन। माझा नंबर 9422 25 25 51। पुन्हा एकदा नंबर सांगा जेणेकरून नंबर शेतकरी डाऊन करतात। 9422 25 25 51। शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता विकास शेट स्वतः आपल्या शेतीकडे भरपूरशा एका ठिकाणी त्यांचं 15 एकरचं क्षेत्र आहे आणि वारंवार अद्रकीच्या पिकामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे उत्पन्न काढलेलं, विक्रमी उत्पन्न काढलेलं आहे। त्यांना आता लक्षात आलं होतं की आपण वारंवार हे घेऊन पिकं घेऊन इथं त्यांच्या याच्यात इन्फेक्शन तयार झालं होतं। त्यांनी आता ताक पेरलेलं आहे। ताक किंवा ढेंच्या सांगितलं होतं, पण तागाचं बियाणं पेरलेलं आहे। तागाचा खर्च 4000 रुपये आणि पेराचा 1 ते 1.5-2 हजार रुपये खर्च, 5 ते 6 हजार रुपयामध्ये तुम्हाला हे करायचं आणि पाणी भरायचं। आणि याचं तुम्हाला योग्य वेळ असा काही नाही, तुम्ही 12 महिन्यातून तुम्हाला ज्या वेळेस टाइम भेटेल त्यावेळेस करू शकतात। थंडीच्या काळामध्ये थोडा याची वाढ कमी असते, पण टेम्परेचर ज्यावेळेस एक्सेस होईल, तुम्ही आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये जर कधी पेरला तुमचे क्षेत्र खाली झाला, ताक जर कधी तुम्ही एवढा वेळ असेल तर तरी त्याला दाबून कधी टाकलं जमिनीमध्ये, नांगराच्या साहाय्याने दाबून टाकला आणि रोटरा वगैरे केला तर लगेच तो जमिनीमध्ये चुरा केला जातो आणि काहीच त्याचं शिल्लक राहत नाही आणि लगेच त्याचे रिझल्ट जे तुम्हाला पुढल्या वर्षी त्याचे चांगल्या स्वरूपात येतात। आपण कधी बघितलं आता तर जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी। याची हाईट फक्त आता 1 फूट झालेली साधारणतः, पण तुम्ही हिरवळ बघू शकता। या हिरवळीमुळे जे खत तयार होणार आहे याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात इथं होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर कधी हिरवळीचं खत केलं तर एकरी तुम्हाला फक्त 6000 रुपये खर्च आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाणी द्यायचं आहे। तुम्हाला फड इरिगेशन करायचं नसेल तर तुम्ही ड्रीप लाईनवरही त्याला करू शकता। ड्रीप लाईनवर तुम्ही जर कधी याच्यात 2-3 नळ्याही टाकल्या किंवा सिंगल ड्रीप लाईनवर 5 फुटाची जर कधी तुमच्या असेल किंवा 4.5 फुटाचा असेल तर त्याच्यावरती 3 लाईन तुम्ही 3 लाईन टाकू शकता। 3 लाईन जर कधी एका सिंगल नळीवर टाकल्या तरी पूर्ण क्षेत्रावरती होतं। आता 40 किलो इथं टाकलेलं आहे, मग असं पेरलंय म्हणून 3 लाईन टाकलं तर तुमचं 30 किलोतच होऊन जाईल, म्हणजे तुमचा खर्च 1000 रुपये आणखी तिथं कमी होणार आहे। कमी खर्चामध्ये हे तुम्हाला वाटणार आहे। विकास भाऊ, हे तुम्ही कुठं बघितलं होतं आणि तुम्हाला करण्याचं कसं वाटलं, हे ताक का पेरावा असं वाटलं? हे असं होतं की मी लहान होतो तेव्हा आमच्या वडिलांनी सुद्धा पहिला हा प्रयोग केलेला होता आणि असं माझ्या लक्षात आलं की आपण आले हे पीक म्हणजे 7-8 वेळेस माझ्या या प्लॉटमध्ये होऊन गेलं होतं आणि ह्या वर्षी मला इन्फेक्शन जास्त वाढल्यामुळं मला असं लक्षात आलं की आपल्याला आता ताक पेरल्याशिवाय पर्याय नाही।
त्याच्यामुळे हा मी डिसिजन घेतला. तुम्ही आता 4 एकर केलंय, तुम्ही याच्यातनं पाहिलं, तुमच्या जर कधी आसपासचे शेतकरी असतील तर तुम्ही बघायला येऊ शकता किंवा कुठं केलेला असेल प्रयोग. आपण याच्यावरती डिटेल व्हिडिओही बनवणार आहे. पुन्हा एकदा 10-12 वेळेस 1 ते 2 व्हिडिओ याच्यावरती बनवणार आहोत. तुम्हाला याचे फायदेही सांगणार आहोत. जर कधी शेतकरी मित्रांनो तुम्हाला ताक पेरायचं झालं तर तुम्ही नक्की आता ताक पेरू शकता, जेणेकरून तुमचं हिरवळीचं खत तयार होऊन तुमचा शेणखताचा जो खर्च आहे तो वाचेल तुमचा आणि तुमची फर्टिलिटी जी जमीनची वाढेल. शेतकरी मित्रांनो, जर का तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.